अभी मजा आएगा ना भिड़ो. जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमच्याच भावाच्या लाडक्या युट्यूब चॅनल. ज्याचं नाव मित्रांनो PS क्रिएशन. तर आजचा जो आपण व्हिडिओ बनवलेला आहे, खास व्हिडिओ आजचा बघितला आहे, तर व्हिडिओ जरासा इंटरेस्टिंग वाटला तर आपला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपल्या चॅनल आता सध्या डाऊन आहे, तर वरती येण्यासाठी आपला चॅनल म्हणजे वरती येण्यासाठी तुमचा जरा हातभार लावा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा. तर आजच्या व्हिडिओला म्हणून सब अँड लाईक करा, म्हणजे सबस्क्राईब अँड लाईक करा. आणि आता IPL थोड्या काळासाठी म्हणजे स्थगित करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपले व्हिडिओ आता रोज येणार. तुम्ही म्हणशाला तर तू IPL बघतोस का काय, तर तसं नाही पाहून. तर विषय असा आहे की IPL चालू असल्यामुळे आपले यूट्यूबवरील पब्लिक सर्व IPL बघण्यात व्यस्त असतात. त्यामुळे आपल्या 75% लोक IPL बघण्यात व्यस्त असतात. 25% लोक आपले व्हिडिओ बघतात. आपल्या व्हिडिओला 5 का 10 व्ह्यूज येतात. त्याच्यामुळे आपण व्हिडिओला आता चालू करू शकतो, आपण म्हणजे आपले व्हिडिओ पूर्ण करू शकतो. तर IPL मध्ये तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करता ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि माझी टीम आहे MI म्हणजेच मुंबई इंडियन्स. तर चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता तुम्हाला पहिल्यांदा काय करायचे, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला डायरेक्ट विषय सांगतो. मी माझा प्रोजेक्ट इम्पोर्ट करतो, कारण व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा ती सगळं तुम्ही ऍड करून घ्या. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा आपला फोटो ऍड करून घ्या. नंतर 9.16 रेशो सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला त्यानंतर व्हिडिओ म्हणजे आपला बिटमार्क व्हिडिओ तो ऍड करून घ्यायचा आणि तो शेवटपर्यंत तसाच ठेवायचा. व्हिडिओ जेवपर्यंत शेवट आहे ना तोपर्यंत आपला इमेजचा शेवट म्हणजेच करायचे तसं. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, सरळ आपलं व्हिडिओ एक्सट्रॅक्ट करून घ्यायचे आणि बिटमार्क लावून घ्यायचे. बिटमार्क लावून घेतल्यानंतर तुम्हाला हा प्रोसेस करायची ती मी सांगतो तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये. कारण मी ही प्रोसेस स्किप केलेली आहे, कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यासाठी आपण ही प्रोसेस स्किप केलेली आहे. तर आजचा व्हिडिओ जरासा इंटरेस्टिंग वाटला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर आता तुम्हाला काय करायचे, आपण सर्व ऍड केलेला आहे, डायरेक्ट प्रोजेक्ट मी केलेला आहे. तर इथं बघा इफेक्ट वर जायचे. तर बघा मी बॉडी इफेक्ट मध्ये जायचे. तुम्हाला मी डायरेक्ट इफेक्ट मध्ये सांगतो. तर पहिल्यांदा आपण ऍनिमेशन सोडा. तर ऍनिमेशन वर जायचे. पहिल्याला आहे रॉक वर्टिकली. ते 5 इमेज रॉक वर्टिकलीच आहेत. 1 2 3 4 5. त्याच्या पुढचे पण 5 इमेज रॉक वर्टिकलीच आहेत. 1 2 3 4 5. त्यानंतर ह्याच्या इमेजवर क्लिक करायचे. ह्या इमेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऍनिमेशन मध्ये जायचं. त्याला कंबो मध्ये जायचं. कंबो मधनं डिसॉर्डर राईट नावाचा हा ऍनिमेशन द्यायचे. त्याच्या पुढच्याला लेफ्ट द्यायचे, लेफ्ट साइडला द्यायचे. म्हणजे हो का
तर जरा प्रॉब्लेम होईल व्हिडिओ थांबलेला. तर आता इथं बघा, ह्याच्यावर क्लिक करायचं तुम्हाला. ॲनिमेशन मध्ये कंबो मध्ये जाऊन डिस्टॉर्ट राईट नावाचा हा ॲनिमेशन द्यायचा आहे. तुम्हाला स्टेप टू स्टेप सांगितलेला आहे. त्या ॲनिमेशनच्या बटनावर क्लिक करणार. तुम्हाला डिटेल मध्ये माहिती एवढी सांगू शकणार नाही आपण. पुढचा ह्याच्यावर ॲनिमेशन लावणार आहे आपण डिस्टॉर्ट लेफ्ट. राईट झाला आता लेफ्ट द्यायचं आहे. लेफ्ट दिल्यानंतर तुम्हाला पुढच्या ह्याच्यावर क्लिक करायचे. पुढच्या ह्याच्यावर कंबो मध्ये जाऊन बाउन्स वन नावाचा ॲनिमेशन द्यायचे. ॲनिमेशन दिल्यानंतर एक 1.3 सेकंदाचा हा इमेज आहे. तर 0.5 सेकंदाची ॲनिमेशनची लेअर ठेवायची आणि त्याच्या पुढचे ह्याच्यावर जायचे. ही बारके लेअर दिसते का नाही, त्याला झूम वन कंबो मध्ये जाऊन द्यायचे. बारके लेअर दिसली त्याला. त्याच्या पुढच्या लेअरला वॉबल कंबो म्हणजेच वॉबल नावाचा ॲनिमेशन द्यायचे. तुम्हाला खाली दिसते. आणि तुम्हाला जर डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा. तिथं आपण आपल्या मटेरियल सोबत एक लिंक दिलेली आहे, ती ओपन करा. त्याच्यात तुम्हाला ही पूर्ण ॲनिमेशन आणि इफेक्टची लेअर पूर्ण मिळेल. तर त्याच्या पुढचं ह्याच्यावर जायचे इमेजवर स्वे नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे इन मध्ये जाऊन. आणि त्याच्या पुढचा इमेज आहे त्याला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट, म्हणजे हा बारका पहिला इमेज आहे ना, त्याला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे. त्याच्या पुढच्या लेअरला पेंडुलम वन नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरला पेंडुलम 2 नावाचा कंबो मध्ये जाऊन द्यायचे. त्याच्या पुढच्याला डायनॅमिक शेक कंबो मध्ये जाऊन डायनॅमिक शेक 2 नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, पुढच्या लेअरवर जायचे. मी इथं बघा पुढचा इन मध्ये लेअरवर जायचे. त्या लेअरवर क्लिक करायचे. इन मध्ये जायचे. जर तुम्हाला क्यूब ओपन नावाचा ॲनिमेशन द्यायचे. शेवटची लेअर राहिली आता, त्याला हा ॲनिमेशन द्यायचे. तुम्हाला सांगतो रॉक व्हर्टिकली पहिल्या इमेजला दिले ना तोच ते रॉक व्हर्टिकली द्यायचे. त्यानंतर आता आपलं ॲनिमेशन पूर्णपणे देऊन झालेलं आहे. आम्ही इथं गॅप जर बार करतो. इफेक्टच्या बटनावर जायचे. इफेक्टच्या सेक्शनवर क्लिक करायचे. पहिल्या ह्याला मला माहिती आहे कुठला ॲनिमेशन द्यायचे, इफेक्ट द्यायचे. तो आहे ग्लोईंग डबल्स. 1 2 3 4 5 लेअर पर्यंत हा ॲनिमेशन द्यायचे. रंग कसं बदलायचं तुम्हाला सांगतो. इथं बघा, जर तुम्ही असं इथं डुप्लिकेट करत लेअर पेस्ट केली का नाही तर तसं होणार नाही. तुम्हाला काय करायचं, त्या ऍडजस्टच्या बटनावर क्लिक करायचं. तर कलरच्या बटनावर हो का बघा, इथं कलर तुम्ही बदलू शकता पाहिजे तसं. तर असं करून घ्यायचे तुम्ही. 5 लेअरला ॲनिमेशन द्यायचे. त्याच्यानंतर पुढच्या 5 लेअर सोडायचे बारक्या. त्याच्या पुढच्या ह्याच्या लेअरवर जायचे आणि एक आपला खालचा ही इफेक्ट राहिलेला आहे. तर व्हिडिओ इफेक्ट मध्ये जाऊन तुम्हाला ब्लॅक फ्लॅश 2 नावाचा ॲनिमेशन द्यायचे. व्हिडिओच्या एंड पर्यंत हा ॲनिमेशन इफेक्ट ठेवायचे व्हिडिओ एंड पर्यंत. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, हा देऊन झाल्यानंतर आता कुठल्या लेअरवर यायचे, तुम्हाला या लेअरवर यायचे. आणि इथं तुम्हाला काय करायचे, मल्टी अँगल नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे. तो तुम्हाला झूम करून दाखवतो कुठला मल्टी अँगल नावाचा हा इफेक्ट द्यायचे. ॲनिमेशन पण म्हणतोय मी. तर त्यानंतर तुम्हाला काय करायचे, 12व्या लेअरवर यायचे. त्यानंतर चेजर डिस्प्ले नावाचा हा
व्हिडिओ इफेक्ट द्यायचे. त्यानंतर पुढची एक लेअर सोडायचे, त्याच्या पुढची पण बारकी लेअर सोडायचे. त्याच्या पुढच्याला आपल्या ह्याच्यात आपल्या बॉडी इफेक्ट मध्ये जाऊन हेल फ्लायर ग्लोईंग ग्लास मध्ये जाऊन हेल फ्लायर हा इफेक्ट द्यायचे. त्यानंतर पुढच्या लेअरला बटरफ्लाय नावाचा हा व्हिडिओ इफेक्ट द्यायचे. त्यानंतर व्हिडिओच्या एंडला जायचे. व्हिडिओच्या एंडला फ्लॅशिंग कॉलेज नावाचा हा तुम्हाला इफेक्ट द्यायचे व्हिडिओ इफेक्ट. तर आज तुम्हाला ही व्हिडिओ भाग संपलेला आहे, म्हणजे इथं सगळे ॲनिमेशन देऊन झालेलं आहे. आणि तुम्हाला शेवटचा एक ॲनिमेशन द्यायचे, तो सांगतो तुम्हाला, कारण तुम्हाला ती व्हिडिओ मध्ये दिसणार नाही. तुम्हाला सर्व इफेक्ट मध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचे, सॉरी बॉडी इफेक्ट मध्ये जायचे. ट्रेंडिंग मध्ये थांबायचे. फ्रॅगमेंट क्लोन नावाचा ॲनिमेशन द्यायचे. तुम्हाला कसा द्यायचा ते सांगतो मी. तर याच्यावर क्लिक कर. का असं दिलंय का नाही, इंटेन्सिटी फुल करायचे. आणि तर रेंज कस्टमर ठेवायचे. त्यानंतर स्पीड वाईज असं करायचे. आणि प्रत्येक 5 लेयर्सने आपला 5 लेयर पहिले यायचे ना, त्याने हे द्यायचे. तुम्हाला हे कसं द्यायचं ते सांगतो मी. तर डुप्लिकेट करायचं, तर व्हिडिओच्या खाली घ्यायचा असता. त्यानंतर पुढचा डुप्लिकेट असतो. आपले 5 पहिले लेअर आहेत ते सिलेक्ट करू. तर आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय तुम्ही पूर्ण सांगा. चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड होत आहे. तर धन्यवाद आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि पुढचे व्हिडिओ आपण आता आणणारच आहे, तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनल आपला जरा सपोर्ट द्या. आणि तुम्हाला आता AI अल्ट्रा HD नावाचं ऑप्शन आले, ते ऑन करायचं आणि 1080p टाकायचं. आणि हे ऑप्शन वरच ऑन करायचं, बंद होतं बा, ऑन करतो. व्हिडिओचं क्लिअर स्मूथ तर AI आहे आणि इन्हान्स करतो हा व्हिडिओ. आणि हाय केला का नाही तुम्ही, व्हिडिओ क्वालिटी होणार. तीच हीच ठेवायची, कारण ह्याची वाढवायची नाही. तर